गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गे शुष्मागस्तनोभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न शांति शांति शांति। रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपति क्षमा देवी पादस्पर्शं क्षमास्व मे। अथ भूमिपूजन प्रीत्यर्थ श्रीफलं समर्पयामि।
स्वाहा उत्तराभूषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं अतीतापन्तानां कवचमहिमावाङ्मनसयो रतार्यावृत्याय चकितमविदन्ति श्रुतिरपि सकस्य श्रोतव्या सतिविधगुणकस्य विषयः पदे त्वराजीरे पदनिरमनकस्य नवशः इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्विरार्देवेश प्रियनां मे सदाशिवः देवैश्वराय मंगलमूर्ति गुरु झालं संमेलन प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि दिवा वायुदेवारात्म विघ्नशान्ति भविष्यति नरनादुर्बाणाञ्च भवेत् दुष्स्वप्ननाशनम् ऐश्वर्यं आरोग्यं पुष्टिवर्धनं गृह नक्षत्रव्यापेण दुष्करानुवात् तासावृतेन व्यासो गुरुतेन संख्या आदित्यादि पहिल्यांदा रंगभूमीवर पाऊल ठेवलं तर हे चिंचवडच्या गावात पाऊल ठेवलं रंगभूमीवर. त्यामुळे माझी कारकीर्द इथून सुरू झाली आणि हा योग आहे की मी अध्यक्ष होणं, त्यानंतर 100वें नाट्यसंमेलन इथेच होणं, हे सगळं मोऱ्या मुसळींच्या कृपेनंच झालं असं मला वाटतं. आणि अर्थात ही टीम पिंपरी चिंचवड या चिंचवडसाठीची टीम इतकी ताकदवान आहे. म्हणजे आता तुम्ही बघत असाल आजूबाजूला सगळी ताकदवान मंडळी बसली. पैशाने पण तब्येतीने पण एक तर नाट्यरसिक हा काही इथे प्रॉब्लेम नाही आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यरसिक अमाप आहे, उदंड आहे. त्यामुळे हे नाट्यसंमेलन उत्तम होणार याबद्दल काही दिवस नाहीच आहे. पण या ठिकाणी 6 ते 7 ठिकाणी आपण हा संमेलनाचा कार्यक्रम करतो आणि नाटक विषय हा या संपूर्ण संमेलनाचा मध्यवर्ती बिंदू आहे, केंद्र आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जवळजवळ 15 ते 16 नाटकं या आपल्या नाट्यसंमेलनामध्ये. बाकीचे सगळे प्रकार आहेत जे रंगभूमीशी निगडित भौशी आहे. तर मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडच फक्त पिंपरी चिंचवड नाही, पुण्यामध्ये 5 तारखेला याचा शुभारंभ होणार आहे संध्याकाळी. पण 5 तारखेला पुण्यामध्ये सुद्धा खूप दिवसभर गणेश कला आणि क्रीडाला याचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत. संध्याकाळी 5 वाजता तिथे शुभारंभ होणार आहे. सकाळी 6 तारखेला सकाळी इथे दिंडी, जो आपला महत्त्वाचा भाग आहे, ती दिंडी होणार आहे. साधारणपणे आत्ता आमची शेवटची जी लिस्ट आली त्या लिस्टप्रमाणे 103 कलाकार हे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीकडे हजर राहणार आहेत. आणि त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर हा सगळा जो आनंदाचा सोहळा आहे हा 2 दिवस खूप छान आनंदाने आम्ही साजरा करणार आणि रसिक प्रेक्षकही साजरा करणार आहे. या 100व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने मराठी नाटक हे अगदी तळागाळात पोचवण्यासाठी आम्ही 22 ठिकाणी जागर नावाचा एक कार्यक्रम होतो. आणि जागरच्या अंतर्गत 6 विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत. तर या स्पर्धा म्हणजे काय, एकांकिका स्पर्धा नेहमीच्याच आहेत असं आपण म्हणू शकतो. पण यावेळी एकांकिका स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की एकतर ह्या स्पर्धेसाठी लिहिलेली एकांकिका, ह्या स्पर्धेसाठी लिहिली गेलेली एकांकिका जर पहिली आहे अंतिम केली तर त्याला 2 लाखाचं बक्षीस आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची आणि अतिशय माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांसाठी ही आनंदाची गोष्ट कशी आहे की शेवटच्या अंतिम फेरीत ज्या 9 एकांकिका आम्ही निवडणार आहोत, म्हणजे परीक्षक जे निवडणार आहेत, या 9 एकांकिकांना आम्ही एक आमचा एक दिग्दर्शक देणार आहोत. हां, म्हणजे त्या दिग्दर्शकांमध्ये पुरुषोत्तम दर्या आहेत, चंद्रकांत कुलकर्णी आहेत,
असे 9 दिग्दर्शक आम्ही देणार 9 एकांकिकांना. वा वा. आणि त्या 9 एकांकिकांचं 4 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर असेल. त्यामुळे अंतिम फेरी जी होणार आहे या अंतिम फेरीला एक वेगळं महत्त्व आहे. म्हणजे ती एकांकिका पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नावाने ओळखली जाईल. ती एकांकिका चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नावाने ओळखली जाईल. त्यामुळे त्या दिग्दर्शकांमध्ये सुद्धा थोडीशी स्पर्धा असणार आहे की आपली एकांकिका जास्तीत जास्त चांगली कशी होईल. त्यामुळे अंतिम फेरी उत्तम होणारच, पण मुळात प्राथमिक फेरी, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी, त्यामुळे या तिन्ही फेऱ्या अतिशय छान होणार आहेत. आणि मुळात नाटक म्हटल्यावर तुमचं वाचन उत्तम असायला पाहिजे. त्यामुळे नाट्य वाचन आमची एक महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण वाचन जर हल्लीची मुलं ऐकतात खूप आणि बघतात खूप आणि वाचतात कमी, त्यामुळे नाट्य वाचन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नाटक वाचता आलं नाही तर तुम्ही नाटक करू शकत नाही. त्यामुळे नाटक वाचन हा एक अतिशय महत्त्वाचा आहे. एकपात्री आहे. एकपात्रीमुळे एकपात्री हे आपल्याला दिसायला सोपं वाटतं, पण तो खूप मोठा चॅलेंजिंग भाग आहे. कारण एकच माणूस असतो, रिॲक्शन पण आपणच द्यायची असते, ॲक्शन पण आपणच करायची असते. त्यामुळे तो वेगळा चॅलेंज आहे. कारण ते संगीत नाटक हा आपल्या मराठी रंगभूमीचा एक अतिशय अविभाज्य घटक आहे. त्यामुळे संगीत नाट्यपद हा एक वेगळी कॉम्पिटिशन आहे. आणि अशा 6 पद्धतीच्या कॉम्पिटिशन आहेत आणि 6 पद्धतीच्या कॉम्पिटिशनमधून आपली अंतिम फेरी आहे. आणि अंतिम फेरीत जे पहिले येतील त्यांचा एक साधारणपणे 2-2.5 तासाचा कार्यक्रम आपली अंतिम जो समारोप होणार आहे मेमध्ये, हा पूर्ण कार्यक्रम जो 100 शताब्दी महोत्सवचा आहे हा साधारणपणे 5 महिन्याचा आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या सर्व आम्ही सर्व जी मंडळी आहोत 60 जण आहेत, त्यासाठी आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज आहे. पण सगळीच ताकदवान आहेत, हुशार आहेत, काम करायची मेहनत आहे. आणि त्याला हे मान्य आहे की आपली नाट्य परिषद ही सेवाभावी संस्था आहे, हे सगळ्यांना मान्य केलेलं आहे. त्यामुळे स्वतःहून ते पुढे येत आहेत, स्वतःहून छान पद्धतीचे नवीन त्याच्या सूचना देत आहेत आणि आपण ते अंमलात आणू. खरं तर दुसऱ्या ठिकाणी नाटकं होणार आहेत की तुमचं नाट्यगृहात मोऱ्या गोसावीची जी जत्रा असते ते आपल्याला एक हौस असते ना तरुणपणी, लात मारून तिथे लाकडी खेळण्यांचा कारखाना आम्ही काढला होता, मी आणि माझ्या भावाने. आणि लाकडी खेळणे आम्ही स्वतः तयार करायचो, मशीन घेऊन ते रंगवायचो. नाही तर पूर्वी ते कोलांटे उडीवाला घ्यायचो बघ खेळ, आम्ही त्या जत्रेत आम्ही आमचे स्टॉल बिल लावायचो, टाइमपास करायचो. पण ही चिंचवडने मला धीट केलं असं मी म्हणेन. माझं कॉलेज संगवी कॉलेज केसरी, संगवी कॉलेज होतं, त्यामुळे धीटपणा आपोआपच आला. किती म्हटलं असतं की मला धीट व्हायचं नाही तरी व्हावंच लागलं मला. आणि मुळातच वाढ असल्यामुळे मला वडिलांनी इथे पाठवला होता. इथे पाठवला, मला शिस्त लावायला पाठवला, पण काय वेगळंच झालं. आणि इथूनच माझं नाटक सुरू झालं. काका किशाचं नाटक मी इथे, पहिलं नाटक मी इथे केलं चिंचवडमध्ये. काका किशाचा म्हणजे आपलं तुमचं कॉलेजचं शेवटचं असतं ना काय गॅदरिंगला काका किशाचं नाटक केलं होतं. पण तिथून मला एक वेगळंच वळण मिळालं, एक डेअरिंग एक लागतं. कारण मुंबईत राहणारा जो मुलगा असतो ना, मुंबईत राहणारी मुलाची मेंटॅलिटी वेगळी असते. काय करायचंय बरोबर आहे ना, त्याचं तो बघेल ना. इथे तसं नाहीये. म्हणजे कोणावरही काही अन्याय होत असेल तर तुझे असं होतं. पण चिंचवडने मला काय म्हणतो आपण बळ दिलं म्हणतो की नाही, मानसिक ताकद मला चिंचवडमध्ये मिळाली. ट्रेनिंग कसं करायचं ते इथेच कळलं. नाटकात कसं काम करायचं, नाटकात काम करायचं आनंद काय असतो, नाटकाची रिहर्सल काय असते, तारीख म्हणजे काय असतं, बोलायचं कसं, वागायचं कसं, हे इथे मला बाळकडू मिळालं. आणि या बाळकडू मिळालेल्या शहरात जेव्हा 100वे संमेलन करण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या ज्या आनंदाला पारावरचा राहिला नाही. म्हणजे सुदैवाने अध्यक्ष पण झालो, 100वे नाट्यसंमेलन पण माझ्या कारकिर्दीत होत आहे, हे सुद्धा या शहरात होत आहे. त्यामुळे हा एक त्रिवेणी माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. आणि मला खात्री आहे की यांची जी टीम आहे की 1997 पासून तुमची हीच टीम आहे, म्हणजे ही टीम किती घट्ट आहे बघा. त्यामुळे हा कार्यक्रम उत्तम होणार, संमेलन उत्तम होणार
याबद्दल मला काहीच शंका नाही आहे. आणि अर्थात मध्यवर्ती आणि चिंचवड शाखा हे आपलं फक्त कागदावर असतं. आम्ही खूप छान मित्र आहोत, त्यामुळे मध्यवर्तीने चिंचवड शाखेला मदत केली वगैरे असं काही नसतं. प्रशांतने भाऊला मदत केली एवढंच नसतं. तरी पण मध्यवर्तीतर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलीही मदत लागली, कुठलीही अडचण आली, त्यांना अडचण येत नाही, आम्हालाच अडचण येते. म्हणजे इतकी वर्ष त्यांनी अडचणी सोडवण्यातच त्यांचे आयुष्य गेलेले आहे. पण तरीही काही गरज लागली, मदत लागली, आम्ही सगळे जण आहोत. नियमित मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ तुमच्या पाठीशी उभे आहे. हे चिंचवडचं आपलं जे संमेलन आहे हे 1 नंबर होणार आणि व्हायलाच. शून्य कचरा व्यवस्थापनाकडे आपण करू शकतो. महानगरपालिका सोबतील आहे, तुमच्याकडे दृष्टीवान मुले आहेत. आम्ही पर्यावरण संरक्षण गतिविधी याचा मी जिल्हा संयोजक सागर नाझरकर, माझे सहकारी सुधीर मारुलकर आपणास आता एक पत्र देतोय. यथावकाश मान्यवरांची भेट आमचे सहयोगी नरेंद्रजी आमले जे पर्यावरण विषयातही काम करतायत आणि नाट्य क्षेत्रातही काम करतात. आम्ही सगळे आपल्या सोबतीला आहोत. आपण समाजाला काही चांगला आदर्श या निमित्तानं देऊयात का? नाट्य क्षेत्र हे संदेश देणारच आहे, तर पर्यावरणपूरकतेचा संदेश देऊ आणि ही वसुंधरा वाचण्यासाठी प्रयत्न करूयात. थोडी छोटीशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझा परिचय संत कवी श्रीधर स्वामी नाझरकर पंढरपूर, ज्यांनी रामविजय, हरिविजय, शिवलिंग असे 22 ग्रंथ लिहिले, ते संत कवी श्रीधर स्वामी यांचा मी 9वा वंशज आहे आणि विविध विषयात प्रबोधन हा विषय मी काम करतो. धन्यवाद. काही खूप म्हणजे बाल्यावस्थेत असायला त्यातले काही म्हणजे 1999 साली 79व संमेलन ज्यावेळेस झालं. आनंद एका गोष्टीचं आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्याला एक आधुनिक की झालं. पूर्वी आम्हाला हाताने 22,000 पत्र लिहिली आणि घरोघरी जाऊन निरोप देण्याचा प्रयत्न केला. ठेवू शकतो आपण मेसेजच्या माध्यमातून, सोशल मीडिया आपल्याला एक आधार झालेला आहे. म्हणून हे संमेलन करण्यासाठी एक आधुनिकतेची झालं निश्चित असेल, पण आपले संस्कार जपून जी मूळ संस्कृती नाट्यपद्धती तिचं जतन करून आध्यात्मिक जे आधुनिक आहे त्याची झालर लावून उत्तम आणि तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये नावलौकिक आणि आमचा आणि तुम्ही चित्रीकरण 100वं नाट्य संमेलनाचं केलं हे आपल्या जीवनातलं देखील एक आधुनिक वाक्य असतं. त्यामुळं तुम्ही ते आधुनिक करा आणि आम्हाला पण कोणत्याही गोष्टीत कमी पडणार नाही. आणि आपल्या निरीक्षणातून बऱ्याच उणीवा शोधाचं काम तुम्ही करत असताल, ते आमच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. ते तुम्ही आम्हाला सांगा आणि हे संमेलन आपलं आहे असं समजून आपण करू. तिकडून काढा मागून झाला. 5 जानेवारी पुणे नाट्य परिषद ही नाट्य परिषदेची पहिली शाखा असल्यामुळे तो बहुमान आम्हाला मिळाला. निश्चितच 6-7ला मुख्य सोहळा चिंचवडमध्ये पावसाळ्याच्या पूर्ण कार्यक्रम आहे. पुण्यामध्ये प्रामुख्याने सकाळी 8 ते 10मध्ये एक बाईक रॅली आणि चित्ररथ निघणार आहे. ते सिनियर्स कलाकार आहे म्हणजे चित्ररथ बालगंधर्व टू गणेश कला असं निघणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून तर ते विविध लोककलांचे कार्यक्रम असतील, पारंपरिक लावणी असेल, नाट्यविषयक परिसंवाद आहे की नाटक आपल्याच्या असल्यातून नेहमीच नाटकातील समाजातील मला नाटकाबद्दल काय वाटतं देशपांडे आणि आनंदकर त्यांच्या नाट्यगीतांचा कार्यक्रम आहे. संगीत नाटकातील प्रवेशांचा कार्यक्रम आहे. असा बर्गरचा कार्यक्रम 5 जानेवारीला पुण्यामध्ये होतो एकाच ठिकाणी गणेश कला केंद्र आणि 6-7ला चिंचवडमध्ये आता सांगितल्याप्रमाणे 6 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होते. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नाट्य रसिकांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण 5, 6, 7ला यावं असं आवाहन करतो आणि सर्वांनी या नाट्य आस्वाद घ्यावा एवढं आवाहन करतो.